त्विषा शर्मा प्रकरणाचा घटनाक्रम पाहूयात। 12 मे 2025 नोएडाची त्विषा शर्मा आणि भोपाळच्या समर्थ सिंहचा साखरपुडा झाला। डिसेंबर 2025 त्विषा आणि समर्थचा भोपाळमध्ये विवाह सोहळा पार पडला। 12 मे 2026 समर्थ सिंहच्या घरी त्विषानं आत्महत्या केली असं प्रकरण समोर आलं। आत्महत्येस प्रवृत्त करणं, मानसिक आणि शारीरिक छळाचा माहेरच्यांचा आरोप आहे। 12 मे 2026 रोजी हा आरोप केला गेला। 15 मे 2026 पती समर्थ आणि सासू निवृत्त न्यायाधीश गिरबाला सिंह विरोधात गुन्हे दाखल झाले। 15 मे 2026 त्याच दिवशी सासूला अटकपूर्व जामीन मंजूर झाला। पती मात्र त्यानंतर समर्थ हा फरार झाला। 16 मे 2026 मध्य प्रदेश सरकारकडून एसआयटीची स्थापना केली गेली। 17 मे 2026 दुसऱ्या दिवशी त्विषाच्या कुटुंबियांचं मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणं आंदोलन सुरू झालं। 18 मे 2026 फरार पतीचा जामीन अर्ज भोपाळ कोर्टानं फेटाळला। 19 मे 2026 त्विषाच्या कुटुंबियांकडून सीबीआय चौकशीची मागणी केली गेली। 20 मे 2026 त्विषाच्या कुटुंबियांनी मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांना हे कुटुंबीय भेटले। 20 मे 2026 मुख्यमंत्र्यांकडून सीबीआय चौकशीचं आश्वासन दिलं गेलं। त्याच दिवशी दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टमची याचिका भोपाळ कोर्टानं फेटाळली। 21 मे 2026 गिरबाला सिंहला चौकशीसाठी हजर राहण्याची तिसऱ्यांदा पोलिसांनी नोटीस दिली। त्याच दिवशी फरार पतीकडून पुन्हा जामिनासाठी याचिका करण्यात आली। 22 मे 2026 फरार पती शरण येण्यासाठी जबलपूर कोर्ट परिसरामध्ये आला। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। मध्य प्रदेश हायकोर्टाकडून दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टमला परवानगी देण्यात आली। 23 मे 2026 पोस्टमॉर्टमसाठी नवी दिल्लीतील एम्सचं पथक भोपाळसाठी रवाना झालं। 24 मे 2026 त्विषाच्या मृतदेहावर दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम केलं गेलंय। सीबीआय चौकशीची मागणी सरकारकडून मान्य केली गेली आहे।